तर वंशवेलीची वाढ व्हावी अशा इच्छुक युवकांनो 5 वर्ष झालेत, तुम्हाला अपत्य होत नाही आणि आता तुमचं ॲलोपॅथीची कशी मजेदार हे आहे त्याची मी लिंक जोडली आहे आणि त्याला काला चिठ्ठा म्हटलेला आहे. जेव्हा तुम्ही ह्या सुरुवातीला ऐकाल तेव्हा खरोखरच तुम्हाला थोडीशी जाणीव होईल की आपल्याला कसं म्हणजे मिसगाईड आपण होत आहोत, परंतु याच्याबद्दल बोलतासुद्धा येत नाही अशी ही म्हणजे नवीन आपली औषध प्रणाली आहे. लगेच तुमच्यावर हे होईल. तर त्या विद्येबद्दल मी जास्त काळे कोळसा उघडत नाही, मात्र पहिल्या 3 लिंक जरूर त्याच्यात पहा. यानंतर मी तुम्हाला सुपर उदाहरण सांगतो, त्याच्या खूप लिंक याच्यात मी जोडलेल्या आहेत आणि ते म्हणजे व्हिडिशाला एका मॅडमला 23व्या वर्षी पहिलं अपत्य झालं. त्या स्थानिक डॉक्टरांकडे ते गेले तर डॉक्टर बोलला की मुली तू आणि तुझं बाळ दोघंही वाचणं कठीण आहे. एक वाचलं तर भाग्य आणि तुम्ही दोघंही वाचलं तर महाभाग्य. तर आपण तर नेहमीच पाहतो की आई म्हणते की देवा मला मरण दे पण माझ्या अपत्याला वाचव. तर अशा रीतीनं ते दोघंही वाचले, म्हणजे बाळ आणि ती आई. आणि 6-7 महिने दवाखान्यात ॲडमिट होते, सिझरिंग झालं, हे झालं. आणि त्या स्त्रीला वयाच्या 37व्या वर्षापर्यंत पुन्हा गर्भधारणा होत नव्हती, म्हणजे व्हायची आणि 5व्या महिन्यात ॲबॉर्शन, 4थ्या महिन्यात ॲबॉर्शन. तर असं तिचं वय 37 झालं. आणि मग योगायोगाने आता मी जो दिनक्रम सांगितला तर हा दिनक्रम त्यांना शिबिर करायचा योग आला आणि त्यांना तो आवडला. कारण काय होतं की तुम्ही हा दिनक्रम सुरू करा, 15व्या दिवशीच तुमची सेक्स पॉवर, कौटुंबिक सुख इतकं वाढतं की आपल्याला खरंही वाटत नाही. तर अशा रीतीनं त्या स्त्रीला आणि पुरुषाला 44व्या वर्षी, म्हणजे स्त्रीचं वय किती 44, तेव्हा जवानीनं मुसमुसल्यासारखं वाटलं, नवऱ्यालाही जवानीनं मुसमुसल्यासारखं वाटलं. आणि मग त्यांनी पुन्हा गर्भधारणा ठेवली. आणि खेड्यातली माणसं 6व्या महिन्यात ती डॉक्टरांकडे गेली. आपल्यासारखं कसं रेग्युलर चेकअप वगैरे असा काही प्रकार नसतो. आणि मग तो डॉक्टर, म्हातारा डॉक्टर, आणि तसे खेड्यातले आजचे डॉक्टर अद्याप चांगले आणि फॅमिली डॉक्टर आहे. तर तो डॉक्टर बोलला मुली मला खरंच वाटत नाही, एवढ्या टेस्ट करून आण. जेव्हा त्याने त्या टेस्ट केल्या तर तो डॉक्टर बोलले की मुली तू जगातली कुठलंच ट्रीटमेंट घेतली? म्हणे ते नवऱ्याकडून काय झालं डॉक्टर साहेब? नाही म्हणे हा गर्भ इतका मजबूत आणि चांगला आहे की मी सांगूही शकत नाही. आणि मग म्हणे हे नॉर्मल डिलिव्हरी होईल आणि हे बाळ खूप इंटेलेक्च्युअल असेल. तर युवकांनो, त्या 2 मुलांचा फोटो, म्हणजे आज 4 वर्षाचं ते बाळ आहे आणि ते 16 वर्षाचं बाळ आहे. तर दोघांचे फोटो आणि त्यांच्या आईवडिलांचे फोटो मी त्या लिंकमध्ये क्लिप जोडले आहेत. त्याचा आवाज बरोबर नाही. तर असे ही स्त्री जी आहे, कोरोना काळावरची नवरा बायको सकाळी मॉर्निंग वॉकला गेले आणि ते बायको बोलले माझं पोट दुखते. तो आता तालुका गाव व्हिडिशा म्हणजे छोटंसं. तर त्या म्हाताऱ्याच्या दवाखान्यात गेले तर नर्सेस बोलले बाबा आम्ही तर नर्स, डॉक्टर 10 वाजता येतील, तुम्ही 10,000 रुपये भरा तर आम्ही ॲडमिट करतो. हिचं गर्भाशयाचं तोंड उघडलं. आणि मग ते जेव्हा तिथं गेलेत, तो बोला माझ्याकडे पैसे नाही, थांबा मी ATM मधून काढून आणतो. तर तो रोडच्या पलीकडे गेला, ATM मधून पैसे आणले. तोपर्यंत ही बाई दवाखान्यात बसलेली होती. तर हा एंट्री करताना ज्या लहान बाळाचा रडण्याचा आवाज आला. आता मॅटर्निटी हॉस्पिटल म्हटल्यावर लहानच बाळ रडणार ना. तर तो जेव्हा आतमध्ये प्रवेश करायला लागला तर नर्सेस खुशीत धावत आल्या की तुम्हाला नॉर्मल बाळ झालं, खूप चांगला मुलगा झाला कृष्णासारखा. आणि अशा रीतीने त्याच्या जीवनात आनंद झाला. म्हणजे एका 10 मिनिटात डिलेवरी, हा चमत्कार. बरं, हा एक चमत्कार असेल तर आपण हे करू. जया दिलीप काळे मॅडम, त्यांची मुलगी स्नेहल काळे, त्यांचे मी काही क्लिप इथं जोडले आहेत. त्यांनी कल्याणला 50,000 रुपये मॅटर्निटी दवाखान्याचे भरले आणि माहेरी डिलिव्हरी करायची म्हणून त्यांची आई जया दिलीप काळे मॅडम त्यांना शेगावला घेऊन गेली. आणि हा जो दिनक्रम आहे हा त्या मुलीच्या जीवनात आला
आणि ती नॉर्मल डिलिव्हरी झाली. ते बाळसुद्धा अतिशय छान आहे. असंच अर्चना काकू परळीकर त्यांच्या एका मुलीचा मी व्हिडिओ काटेलला रेकॉर्ड केला होता. तो इथं जोडलेला आहे. त्याचाही आवाज थोडा अस्पष्ट आहे. तर ती काटेलची गोष्ट मी पुढच्या क्लिपमध्ये सांगतो.